भाऊ तुमच्यासाठी बघूयात कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चार्ली चॅप्लिनला जो आपण पाहतो, चेहरा नाही काय नाही, पण त्याचे चेहऱ्याचे हावभाव, तुझा इनोसन्सपणा, हा संपूर्ण इनोसन्सपणा मला भाऊमध्ये नेहमी दिसतो. इतका इनोसंट, इतका सरळ माणूस, कामाव्यतिरिक्त देखील इतका सरळ साधा माणूस. त्याला माहीत नाही की त्याची प्रचिती, त्याचं तो किती लोकप्रिय आहे. आणि खरं भाऊ एका अर्थी बरं आहे की आपल्याला जेव्हा कळत नसतं ना की आपली लोकप्रियता काय आहे, हे न कळलेलंच बरं, म्हणून आपण जमिनीवर असतो. आणि तो भाऊ कदम जो मला आवडतो, आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना आवडतो, त्याला माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा. कुशल, असा एखादा स्ट्रगलचा पॉईंट आठवतो आयुष्यातला? म्हणजे मी नाटकांमधनं कामं करत होतो. 200 रुपये नाईट होती नाटकाची. आणि माझे बाबा खूप आजारी होते. खरं तर वर्षभर ते हॉस्पिटलमध्ये होते. आणि त्याच्यामुळे ना माझी परिस्थिती खूप डबघाईला आली होती. पैसेच नसायचे. आणि नाटकांच्या नाईट्स 10-10 प्रयोग थांबवायचे यार. भत्ते द्यायचे नाही. त्या भत्त्यांवर माझं खरं तर चालत होतं दिवसभराचं. दौऱ्या लागल्यानंतर अंगाला थरकाप उडायचा की आई शपथ यार, आपण जेवणार का यार? बरं, दुसऱ्याच्या पैशात आपण नाही जेवू शकत ना, थोडासा एक स्वाभिमान असतो. माझं एका मुलीवर प्रेम होतं खूप. आणि ती ना माझ्या बॅगेमध्ये चोरून पैसे टाकायची. तर असं माझ्याकडे असं होतं की यार, आपण बसने जायचं का एक वडापाव खाऊन दिवस काढायचा, अशी एका वेळेला परिस्थिती होती. तर बॅगेत बघितलं तर अचानक खूप पैसे असायचे माझ्या, म्हणजे 50-60 रुपये. आई शपथ एवढे पैसे आहेत. मग बसने जायचं, वडापावही खायचा, पोटही भरलेलं असायचं. खूप कालांतराने मला कळलं की माझी प्रेयसी जी आहे ती चोरून पैसे टाकायची. आता मला तिला थँक्यू म्हणायचं आहे. खरं तर ती आहे माझ्या इथे. पण एक दिवस कुशल बद्रीकडे खूप खूप पैसे असणार आणि तू त्यांच्या पर्समध्ये टाक. मागच्या वेळेला एक किस्सा तुम्ही सांगितलात, पण आमचं पोट भरत नाही. असे काही किस्से घडले आणखी? नुकतंच त्याला यश मिळत होतं फुबाई फूमुळे. आणि मलाही खूप मजा येत होती की अरे वा, लोक ओळखतायत. तर मला आमच्या सोसायटीतल्या एका बाईने विचारलेलं, अगं तुमचे मिस्टर काय करतात? तर मला उत्सुकता की आता मी हिला कधी सांगणार. मी सांगितलं ते TV शोमध्ये काम करतात. तर ती मला म्हणाली, हां अरे आपल्या बिल्डिंगमध्ये पण एक आहे बघ तो काळासा. तर मी म्हणजे पुढे नाही म्हणाली की तेच ते. पण खूप मजा येते. स्वतःवर विनोद करून घेणारे खूप कमी कलाकार असतात आणि त्यातला एक कुशल बद्रिके आहे. तर आता बघूयात कुशल बद्रिके यांना कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कुशल, तुला चला हवाई उद्यामध्ये बघून फार बरं वाटलं होतं, फार मज्जा आली. आणि तू जे काही अतरंगी चाळे करतोस तिथे ते पाहतानाही फार धमाल येते. आत्ता टाइमपास टूच्या निमित्ताने जेव्हा मी आले होते तेव्हा तू माझा वकील झाला होतास आणि तू माझ्या बाजूने भांडायचा प्रयत्न करत होतास, पण असं काही तुला जमलं नाही. पण जी काही धमाल तू करतोस ती फारच मज्जा येते ते सगळं बघून. तुझी एनर्जी आणि तुझा परफॉर्मन्स, हॅट्स ऑफ. थँक्यू. तर भाऊ कुशल, तुमच्यासाठी खरं तर माझ्याकडे एक सरप्राईज आहे. काय आहे ना, आमच्या गावामध्ये ना तुमच्यासारखीच काही कॅरेक्टर राहतात, ज्या कॅरेक्टरनी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. आणि त्या कॅरेक्टर्सना तुम्हालाच आज मी भेटवणार आहे. डॉक्टर निलेश साळुंके. साळुंके नाही, साबळे म्हणा. सर, यू आर मार्ट सर. स्मार्ट सर, स्मार्ट. येस, आय एम स्मार्ट. स्मार्ट. ओ मायची कटकट कुशल बतकरे. सर बद्रिके. स्पेलिंग येतं तुला? बतकरेच बरोबर आहे. तर कुशल बदुकले. बदुकले का? दीपिका पदुकले असू शकतं, तर बदुकले का असू शकत नाही? काय भाऊ कदुकले? हा काय येडा आहे काय रे? अहो सर, मी त्यांना ओळखतो. गेंडा स्वामी, दीपक
शिकरे. आली रे आली, आता तुझी पाली आली. वीज देते टाली, फुलो पिसारा नाच, बसंती नाच. इस कुत्तों के कुछ तो गडबड है के सामने नाच. तुमच्यावरती केस करायला पाहिजे, यांना अटक करायला पाहिजे. हे खूप गुन्हे करतात, खूप गोष्टींचं नुकसान करतात, खूप गोष्टी तोडतात, फोडतात. हो सर, माफ करा, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मी काहीही तोडफोड केलेली नाहीये सर. ओ, हर आरोपी यही कहता है. आई कैन प्रूव इट. यह आदमी है जो हमेशा तोड़ फोड़ करता है. यही आदमी है जो हमेशा तोड़. कमाल. हमेशा व्हाट्सएप पे रहते हो, हमेशा. सर ते ठीक आहे, पण तुमचाच फोन होता. वहिनी, केस सॉल्व. न रहेगा फोन, न बजेगा व्हाट्सएप. ट्यू ट्यू. कम ऑन दया, कम ऑन. दया, तोड़ दो दरवाजा. मी नाही सर तोडणार दरवाजा. अरे तोड़ दरवाजा. क्या बात है. श्रेया, आता तुझ्याकडे येणार आहे. खरं तर या सगळ्यांच्या मध्ये तू एकटी स्त्री म्हणून काम करतेस आणि तसं बघायला गेलं तर विनोद करणाऱ्या अभिनेत्री कमी आहेत. नाही आहेत असं मी म्हणणार नाही, पण विनोद करणाऱ्या अभिनेत्री कमी आहेत आणि त्यापैकी एक आता श्रेया बुगडे झालेली आहे. चला हवा येऊ देच्या निमित्तानं. तर तुला काय वाटतं, काय बदल झाला आयुष्यात चला हवा येऊ देमुळं? खरं सांगायचं तर डॉक्टर, म्हणजे आयुष्य बदलून गेलं असं म्हणायला हरकत नाही. इट विल नॉट बी एन ओव्हर स्टेटमेंट. कारण ह्याच्या आधी मी नेगेटिव्ह रोल्स, विलनची बायको वगैरे असं की सतत खूप त्रास हिला होतोय आणि अशा पद्धतीच्या भूमिका मी बऱ्याच केल्या. बॅलन्स्ड प्रोफेसर हे ते, त्यामुळे साधारण त्या पद्धतीच्या कामांमध्ये लोकांना मला बघायची सवय झाली होती. पण कॉमेडी तर मला कधी वाटायचंच नाही की मला कॉमेडी मिळाली पाहिजे, कारण का मला भीती होती त्याची, ती येणारच नाही. अजूनही मला असं वाटतं की मनात ते आहे कुठेतरी. ह्यांच्या बरोबर आल्यावर निलेश, तुला खरं सांगायचं तर म्हणजे लोकांना हे माहीत नाही की ज्या पद्धतीने ही लोक विचार करतात ना, हा विनोद खूप वेगळा आहे. म्हणूनच आज आपण इथे बसलोय आणि म्हणूनच हा 100वा एपिसोड आणि म्हणूनच हे सगळं. पण हे दिसतात त्याच्या विनोदाच्या पलीकडचा विनोद ह्या सगळ्यांना येतो. आणि मी असं म्हणेन की काय म्हणू आता, आय एम द लकीएस्ट. मी अगदी छातीडोकपणे सांगू शकते की हा शो करून बाहेर पडल्यानंतर श्रेया बुगडे ना, ही ओळख नावाची ह्या शोने दिली आणि मी यासाठी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांचे ऋणी राहीन. मी मराठी, झी मराठी.